आमदार राजमामा भोळे यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। हा महोत्सव 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान सुरू राहणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन वेदा चित्रपटातील अभिनेत्री तन्वी मल्हारा यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले। यावेळी आमदार सुरेश भोळे उर्फ राजमामा, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, ॲडव्होकेट सुचिता हाडा, दीपमाला काळे, रंजना वानखेडे, सुरेखा तायडे, रेखा वर्मा, कुमुदिनी नारखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। पहिल्याच दिवशी रांगोळी, मेहंदी स्पर्धेसह गीत, संगीत व नृत्याचा आविष्कार पाहायला मिळाला। माझं नाव शिवानी अखिलेश कुशवाहा आहे। मी खूपचंद सागरमल विद्यालयात शिकते। मी इयत्ता 6वी मध्ये आहे। आमदार राजू मामांनी आम्हाला मेहंदी काढण्याची संधी दिली। आम्ही इथून खूप बक्षीस जिंकून घेऊन जाऊ। धन्यवाद राजू मामा। मेरा नाम केतकी भरत चोपड़े है। मैं एमजे कॉलेज की स्टूडेंट हूँ। TY BCom में पढ़ती हूँ। राजू मामा ने ये इस सांस्कृतिक महोत्सव में हमें ये स्पर्धा में पार्ट लेने का मौका दिया। इसके लिए हम उनके बहुत बहुत आभार हैं और यहाँ से हम जीत के ही जाएंगे, ऐसी कामना हम रखते हैं। मेरा नाम कनिका है और हम MJ कॉलेज में पढ़ते हैं। आज जो ये प्रोग्राम यहाँ पे ऑर्गेनाइज़ करा, इसके लिए हम इस अपॉर्चुनिटी के लिए हम बहुत ही थैंक यू करते हैं हमारे ऑर्गेनाइज़र का। और जो ये मुझे मेहंदी लगा रही हैं ये बहुत अच्छी है और मैं ये विश करती हूँ इनके लिए कि ये यहाँ से कुछ ना कुछ प्राइज़ मनी जीत के जाएं। मी तृप्ती रायसोनी, या मेघाताई छाजेड। आम्ही दोघी आज आमदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त इथे परीक्षणासाठी आलो आहोत। मेहंदी स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अत्यंत सुंदर पद्धतीने इथे जवळजवळ 50 स्पर्धकांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय जागरूक विषयावर इथे रांगोळीचं प्रदर्शन सगळ्यांनी केलेलं आहे। आम्हाला जजिंगला खूपच टफ जातं आहे की कुठल्या रांगोळीला नंबर द्यायचा आहे। तसेच मेहंदी स्पर्धा इथे सुरू झालेली आहे। अनेक गुणांना वाव देणारा आणि सुप्त गुणांना वाव देणारा हा महोत्सव दादांनी मामांनी सुरू केला आहे। त्यासाठी आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे पहिलंच वर्ष आहे, ह्याचे उत्तरोत्तर खूप प्रगती हो अशी आम्ही शुभेच्छा देतो। तारीफ क्या करूँ, तारीफ तो जब हो जाएगी। आमदार सांस्कृतिक महोत्सव में आकर तो देखो, आपकी तबीयत खुश हो जाएगी, आपकी तबीयत खुश हो जाएगी। थैंक यू। गुरुवारी सकाळी रांगोळी व मेहंदी स्पर्धा झाली। रांगोळीत 150 तर मेहंदी स्पर्धेत 50 युवतींनी सहभाग घेतला होता। त्यानंतर शालेय व खुला गटात समूह गायन स्पर्धा झाल्या। आमदार राजमामा भोळे म्हणाले की आपल्या संस्कृतीची, लोकपरंपरांची आणि लोककलांची ओळख विद्यार्थी-विद्यार्थिनींना व्हावी। त्यांच्या जडणघडणीला विविध कलांचा हातभार लाभून उद्याचा जागरूक व सुसंस्कृत नागरिक घडावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार राजमामा भोळे यांनी सांगितले। संदीपाल वानखेडे, जनसंवाद न्यूज, जळगाव। जे काही विद्यार्थी असतील किंवा बरेच म्हणजे वयाच्या 8व्या-10व्या वर्षापासून तर वयाच्या 90 वर्षापर्यंत जे कलाकार असतात त्यांच्या या संस्कृतीत भाग घेण्याची संधी त्यांना मिळते। एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होतं। आज बघत असाल आमच्या भगिनीने एक चांगली रांगोळी काढलेली स्पर्धा झालेली आहे। त्याच्यामध्ये भावनिक आणि सामाजिकसुद्धा मेसेज त्यांनी दिलेला आहे। ज्या काही घटना घडतात त्याचा एक मेसेज आमच्या भगिनीने दिलेला आहे की समाजाला ते अपील करतात की आमच्या भगिनीसाठी काय केलं पाहिजे। मग ती लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांवरती काही अत्याचार होत असतील असा मेसेजसुद्धा त्यांनी आज रांगोळीतून दिलेला आहे। मला वाटतं अशा भगिनींचं सर्व ज्यांनी इथे भाग घेतला त्यांचं मनोपूर्वक मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की या माध्यमातून नक्कीच जळगाव शहरातल्या बाल कलाकार असतील, सर्व विद्यार्थी असतील किंवा विविध क्षेत्रात काम करणारे गायक असतील, तबले गायक असतील, स्पोर्टवाले असतील, यांना सर्वांना संधी उपलब्ध झालेली आहे आणि या माध्यमातून आपल्यात टॅलेंट जी कला असेल ती कला दावण्याची संधी मला वाटतं आज व्यासपीठावर मिळालेली आहे। या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे।